गुड इव्हनिंग ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आता चौथी परिसर भाग पाहत आहोत. त्यातले काही टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. पुढचे पाठ आता आपण पाहणार आहोत. चला, आपला पाठ चालू आहे 6वा पाठ, अन्नातील विविधता. बघा, यामध्ये काय आपल्याला करायचे आहे. आता तुम्हाला हे करून पाहिजे असे प्रत्यक्ष तुम्ही स्वतःहून कृती करून दाखवायची आहे. बाजारात आणलेल्या भाज्या धान्याचा वापर आपण आहारात नेहमी करतो. हे संदर्भात काय करायचे, पुढील कृती तुम्हाला करून दाखवायची आहे. आता बाजारात आणि दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते तुम्ही समजून घ्यायचे. आणि ते भाजीपाला धान्य किंवा भाजीपासून तुमच्या घरी बनवण्याला काय पदार्थांची खाली प्रमाण तुम्हाला वही यादी करायची आहे. बघा, तुम्ही जे पदार्थ आणतात म्हणजे धान्य किंवा ते भाजीपाला जे तुम्ही आणाल ते ह्या तक्त्यामध्ये लिहायचे आणि त्यापासून घरी कोणकोणते पदार्थ बनवले जातात ती यादी तुम्ही इथं करायची आहे. ते तुम्ही कंप्लीट करून आपल्या वहीमध्ये दाखवायचं आहे. आपण पुढे पाहूया. आता बघा, सांगा पाहू म्हणजे तुम्हाला काय नकाशा बघून खाली प्रश्नाची उत्तर द्यायची. आता वरील नकाशाचे तुम्हाला काय निरीक्षण करायचंय. बघा, त्या खाद्य पिकाच्या देशाचे काय वितरण लक्षात घ्यायचं आहे आणि त्या प्रदेशानुसार पिकामध्ये काय फरक आपल्याला समजून घ्यायचा. पहिला प्रश्न काय, किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात. आता बघा, किनारपट्टीचे काय प्रदेश आहेत. आता किनारपट्टीचे प्रदेश तुम्हाला या नकाशामध्ये शोधायचा आणि त्यामध्ये खाद्यान्न पीक किती जास्त घेतात ते तुम्ही पाहिजे. त्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची. मी पुढे सांगते. बघा, आता बघा, आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो का. शेती हा मुख्यतः काय पावसाच्या पाण्यावर काय ती अवलंबून आहे. तर पाऊस हा सर्वत्र सारखा आपला पडत नाही. ते नेहमी काही कमी जास्त हा पाऊस हा काही कमी पडत असतो. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ म्हणजेच भात, नारळ, नाचणी, वरई अशी काय पिके घेतली जातात. आणि मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन हे पिके घेतली जातात. म्हणजे जिथे जास्त पाऊस पडतो तिथे कोणती पिके घेतली जातात, तर तांदूळ, नारळ, नाचणी, वरई अशी पिके इथे घेतली. जिथे मध्यम आणि पाऊस पडतो त्या प्रदेशात त्यामध्ये गहू, तूर आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात. पुढे बघूया. आता कमी पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात. तर बघा, ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके हे काय जिथे ज्या प्रदेशात कमी पाऊस पडतो ही पिके तिथे घेतली जातात. पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसे सूर्यप्रकाश आणि आवश्यक जेवढे पाणी आहे तेवढे त्यांना त्याची गरज असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये काय विविधता आपल्याला दिसून येत असते. बघा, हे तुम्हाला करून पाहायचं आहे. तुमच्या परिसरात फळे विकणाऱ्यांना काय भेट द्यायची. तुमच्या परिसरात जे फळे विकतात त्यांना जाऊन भेट द्यायची. त्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवायची. खाली मुद्द्याच्या आधारे तुम्ही चर्चा करून दाखवायची. इथे चित्रातील फळे पुढील प्रमाणे वहीमध्ये तक्ता तयार तुम्हाला हा करायचा आहे. ते तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवणारच आहात. पुढे पाहूया. आता इथे पण द्यायचे काय करावे. इरफान आणि सुप्रियाला बाजारमध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत आणि बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला काय करायचे सुचवायचे. आता बटाटा हा तर सगळ्यांना आवडता पदार्थ आहे, पण काय इरफान आणि सुप्रियाला काय कंटाळा सारखे बटाट्याची भाजी खाऊन. तर बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवतात. त्या पदार्थांचे काय काय बनवतात त्याची यादी तुम्ही करायची त्या दोघांना सुचवायचं असं सांगितलं आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत. त्या नकाशाचे तुम्हाला काय निरीक्षण करायचं. काय दिलं आहे नकाशामध्ये, राज्यातील म्हणजे काय राज्यातील प्रसिद्ध जे खाद्यपदार्थ आहेत ते जे आपल्याला खाली खाद्यपदार्थ आपल्याला दिले गेले आहेत. त्या नकाशाचे आपल्याला निरीक्षण करून काय कृती करायची आहे. बघा, खाली प्रमाण तक्ता आपल्याला हे करायचं. जिल्हा, राज्य व पदार्थांची आपल्याला यादी आहे. बघा, हे पदार्थ कोणत्या धान्यापासून, फळापासून, भाजीपासून बनवले आहेत त्यांची माहिती घ्या आणि त्यांची नोंद वापरलेल्या अन्न घटक शीर्षकाखाली करा. आता इथे बघा, सातार मध्ये काय जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्वारीची भाकरी पदार्थ भाकर वापरलेले अन्न घटक काय असणार आहे, ज्वारी आणि त्याचं पीठ. हा तक्ता तुम्हाला
करून दाखवायचा आहे. पुढे बघूया आपण. आता कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकांचा उपयोग काय आहे? मुख्य पिकांचा उपयोग त्या प्रदेशात विविध खाद्य पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. उदाहरण, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. या भागात ज्वारीचे हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे असे काही आंबील, धपाटे इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात बनवले जातात ज्वारीच्या पिकापासून. कोकणात किंवा समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ, बघा तांदूळ, नारळ, खोबरे तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कुठं वापर केला जातो यांचा? तर कोकणात समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, अजून तीळ, मोहरी इत्यादीचा वापर आपण काय मोठ्या प्रमाणावर करतात. मृदा हवामानापासून पिकामध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्यायचे आपल्याला. आणि बदलत्या प्रदेशातील लोकांचा आहारही ज्या ज्या प्रदेशात लोक जिथे तिथे वेगवेगळे काय प्रदेशामध्ये उत्पादने घेतले जातात. वेगवेगळ्या पदार्थ जास्त ह्याच्यामध्ये काय काय मी तर बघितलं कोकणात समुद्रकडे कोणत्या तांदूळ, नारळ, तांदूळ, नारळ हे कसं काय जे पदार्थ ते कोकणात बनतात तेच लोकांना काय असतात आहारामध्ये, लोकांचा त्या प्रदेशाचाच आहार तो मानला जातो. पुढे बघा, हे तुम्हाला खरं माहिती आहे. पूर्वी ठराविक ऋतू मिळणारे काही फळे भाज्या आता वर्षभर मिळू लागलेत. याची काही कारणे ते तुम्ही पाहायचं आहे. चला, इथे जरा तुमचे डोके चालायचे. बघा काय तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाही असे समजा. आता तुम्हाला खायला पदार्थ मिळणार नाही, मग तुम्हाला कोणते पदार्थ खायला वाटतील याबद्दल विचार करताय आणि त्याची यादी तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे. बघा, हे नेहमी काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय. प्रदेशातील हवामान, मृदा, पाणी, आपली गरज यावर कोणती पिके होणार ते ठरते. त्यानुसार आपल्याला आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धाही ठरते. आता आपण काय शिकलो हे बघायचं. अन्न पदार्थ काय विविधता, प्रदेशामध्ये अन्न पदार्थाची विविधता असते. अन्नधान्य, फळे, भाज्यांच्या ऋतूनुसार उपलब्ध आणि महाराष्ट्र शेजारी राज्यांची विविध अन्न पदार्थ आपण हे पाठात आता पाहिले. पाठाचा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचा आहे. पुढे पाहूया. पुढचा पाठ आहे आपला 7वा, आहारांची पौष्टिकता. कोणता पाठ आहे? आहारांची पौष्टिकता. बघा, आता अन्नाची गरज कशासाठी असते? अन्नाची गरज कशाला आपल्याला लागते? आपलं पोट भरण्यासाठी. आहार म्हणजे काय? आपण खातो ते आहार. आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? कोणाला कधी भूक लागत नाही, कधी हे आवडत नाही, कधी आवडत नाही, हे कारणे आपले असतात. आता बघा, हे तुम्हाला सांगायचंय. आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे पुढे तुम्हाला दिली आहेत ती वाचायची आपण. भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड हे पदार्थ तुम्ही खाल्लेच असतील आणि नावं पण ऐकली असतील. आपल्या रोजच्या जेवणातली पदार्थ असतात. बघा, आता मोठाले डावाने चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ तुम्ही वाढून घेतो ते बघायचं. चहाच्या चमच्याने आपण किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? बघा, आता खाद्यपदार्थ तुम्ही सांगायचे. खाद्यपदार्थ 2 गट करा आणि एका गटात जास्त प्रमाणात खाल्लेले पदार्थ घ्या. तुम्ही दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्लेले पदार्थ असे 2 कॉलम करते. जिथे जास्त पदार्थ खाल्लेत ते तिकडे ह्या कॉलम मध्ये लिहायचे आणि जे कमी खाल्ले त्या कॉलम मध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. आता प्रमुख अन्न पदार्थ हा मुद्दा पाहणार आहोत. हे तुम्ही प्रत्यक्षात करून पाहिजे तर सांगा वगैरे काय तुम्हाला सांगायचं आहे. प्रमुख अन्न पदार्थ. चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात काय नियमितपणे असतात. इतर पदार्थापेक्षा ते आपण जास्त खातो. म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले काही प्रमुख अन्न पदार्थ आहेत. आपले प्रमुख अन्न पदार्थ कोणते? गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहे. आपण त्यासोबत चपाती, भाकरी नियमितपणे आपल्या त्या आहारामध्ये तर असतेच. तर आता बघा, परंतु चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. बरं, चपाती, भाकरी यांच्या बरोबर काय इतर पदार्थ असणे आरोग्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचे मानले जाते. शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असले की जेवण हे आपल्याला रुचकर वाटते, म्हणजे एकदम छान वाटतं जेवायला. अन्न पदार्थाची विविधता. आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणकोणत्या अन्न पदार्थापासून बनतात?
ज्या विविध अन्न पदार्थापासून जे बनतात त्याची काही चित्र नावे चौकटीत दिली आहेत ते आहेत. त्यापैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ पाहिले जे तुम्हाला तुमच्या ओळखीचे नाही ते तुम्ही मिळून प्रयत्न करा. बघा आता चौकटीत काही अन्न पदार्थ दाखवलेत ते काय तुम्ही कधी पाहिले, ते पाहिलं पण असेल खाल्लं पण असेल वगैरे. तर बघा पाहूया आपण खाली पैसे कोणकोणत्या पदार्थापासून पिठे मिळू शकतात. कोणकोणत्या रे? ज्वारी, अजून बाजरी, तिळा ह्यापासून आपल्याला मिळवू शकतात. दही, लोणी, तूप कशापासून मिळते? तर कशापासून मिळते? दुधापासून मिळते. तर ही प्रश्नांची उत्तरे या चित्रामध्ये तुम्हाला पाहायची आणि सांगायची आहेत. पुढे पाहूया आपण वापरतो त्या अन्न पदार्थाची किती विविधता आहे आपण आतापर्यंत पाहिलेच. आता वेगवेगळ्या कारणासाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो. लोणी काढण्यासाठी दुधाची गरज असते, भाकरी करण्यासाठी ज्वारी बाजरीचं पीठ लागतं, पदार्थ आंबट चव द्यायची असेल तर काय लिंबू, चिंच, कैरी यांचा उपयोग होतो. गोड पदार्थ करताना ऊसापासून मिळणारी साखर आणि किंवा गुळ ह्याचाही आपल्याला वापर होत जातो. पुढे पाहूया आता जसे अन्न पदार्थामध्ये विविध आहेत तसे लोकांमध्ये पण आवडीनिवडी हा काय वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या काही पदार्थ वारंवार खाण्याची तर ना आवडते पदार्थ नेहमीच टाळायची सवय आपल्याला ती असतेच. तर परंतु शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होत नाही याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आपल्याला ते ठरत असते. तर शरीराची विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक सर्व अन्न पदार्थामध्ये कमी अधिक प्रमाणात काय ते असतात. बघा खाली काय मुद्दे ते आपण पाहूया. काही अन्न घटकापासून आपल्या शरीराला काय ऊर्जा मिळते आणि ते दिवसभर अनेक काय करतो कामे करत असतो, खेळतो. तसेच श्वसन, अन्नपचन अशी अनेक कामे काय शरीरात आपल्याला सतत चालू असतात. ही कार्य होण्यासाठी शरीराला काय लागते? ऊर्जा आपल्याला महत्वाची लागत असते. पुढे बघूया काही अन्न घटकापासून आपल्याला शरीराची वाढ होते. रोजच्या कामामध्ये होणाऱ्या शरीराची जी काय आपल्या अन्न घटकामध्ये भरून निघत असते. तर काही अन्न घटकामुळे शरीराला काय धष्टपुष्ट बनते. काही अन्न घटकामुळे शरीर आपले काय धष्टपुष्ट बनते आणि काय ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची शरीरात काय होतो साठा हा तयार होत असतो. तर काही अन्न घटकाच्या शरीराच्या विशिष्ट कामासाठी ती गरज असते. उदाहरण काही अन्न घटक हे शरीरातील काय हाडे मजबूत करतात, तर काही अन्न घटकामुळे आजारविरुद्ध काही लढण्याची क्षमता शरीराला आपल्याला मिळत असते. आता शरीरात सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. मग आपण रोजच्या रोज भरपूर पाणी हे आपल्या दिवसातून घ्यायलाच हवे. पुढे पाहूया आता आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर ती धडधाकट राहायला हवी. काय आपल्या शरीराचे काम आपल्याला व्यवस्थित चालायचे असेल तरी काय धडधाकट आपल्याला ते राहावं लागणार आहे. मग सगळे अन्न घटक हे आपल्याला आहारात असलेच आहे. सगळेच पदार्थ आपण अन्न घटकात आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे. हेच घटक विविध अन्न पदार्थामध्ये कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. काही घटक आहे ह्याच अन्नामध्ये कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. म्हणूनच आपण रोजच्या जेवणात अन्न पदार्थाचे आलटून पालटून आपण समावेश करायला पाहिजे. असा आहार घेतल्याने काय होते शरीराचे चांगले आपले पोषण होत असते. पुढे पाहूया आता अन्न पदार्थाची पौष्टिकता टिकवणे. आता खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त अन्न घटक नष्ट आपले होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे आपण काळजी घ्यायची आहे ते पाहूया. अन्न शिजवण्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. आता मग जेवढा अन्न आहे त्यात थोडंसं कमी किंवा जास्त प्रमाणात जिथं पाणी लागेल त्याच प्रमाणात आपल्याला ते घालायचं आहे. प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. आता तुम्ही कशात या कुकर मध्ये शिजवा किंवा पातेल्यात शिजवा पण त्याच्यावर काय झाकण ठेवणे आवश्यक आहे. चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा. आता बघा कडधान्य मोड आणून ते काय वापरावी. तो मोड लहान आहे तोपर्यंत ते वापरावे. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. कडधान्याला जे मोड येतात ते काय लहान आहे तोपर्यंत वापरायचे, जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत ते वापरू नये नाहीतर थांबवावे. पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. तुम्ही पीठ चाळून ते बाकीचे जे आहेत ते अजिबात काढतात. त्यामध्ये काहीतरी आपल्या जीवनसत्व त्यातून आपल्याला हे मिळत असतात त्यावर ते काढून टाकू नये. चिक्कू, अंजीर, द्राक्ष, सफरचंद असे फळे ते साल सकट पण तुम्ही खायला हवे. तुम्ही बघा चिक्कू खातात त्याचे साल फक्त आतलं भाग खातात पण ते चिक्कूचं साल खाणे अत्यंत महत्वाचं आहे. अंजीर पण तुम्ही तसेच खात असाल मग ते त्याचे साल खाणं महत्वाचं आहे. द्राक्ष, सफरचंद याची पण साल सकट आपण ते खाऊन घ्यावे.
त्या सर्व गाजर, मुळा, काकडी, बीट अशा अधूनमधून न शिजवता खाव्यात. आता हे कधी पण काय पदार्थ न शिजवता आपण असं खाऊ शकतो किंवा त्याची कोशिंबीर तुम्ही करावी. जमेल तेव्हा 2 ते 3 पदार्थ एकत्र करावेत. उसळीत कांदा, बटाटा यांच्या फोडी टाकणे आणि आमटीत शेवग्याची शेंग टाकणे, एखादी डाळ शिजून भाज्यामध्ये टाकणे इत्यादी. आता जिभेची गंमत बघा. जिभेची गंमत नेहमीसारखी आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली आणि तेवढ्यात मोनिका ताई आली. ती म्हणजे तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू का? बघा सगळे काय नेहमीप्रमाणे आळीतली काय संध्याकाळी मुले बागेत जमली. त्यातली मोनिका ताई म्हणली तुम्हाला मी जिभेची गंमत सांगू का? तर बघा सारे जण तिच्या भोवती गोळा झाले. मोनिका ताई म्हणाली म्हणे साखर न घालता पाणी गोड कसे लागेल? करून बघा. साखर न खाता बघा, साखर न घालता पाणी गोड कसे लागेल ते करूनच बघा. आवळा चावून चावून खायचं आणि नंतर लगेच पाणी प्यायचं. जो आवळा आहे तो एकदम चावून चावून खायचं आणि काय करायचं पाणी लगेच प्यायचं आणि ते पाणी काय गोड लागतच. आवळा खाल्ला तुम्ही पाणी पिलं तर ते पाणी थोडंसं गोड लागतं. तुम्ही बडीशेप पण खाल्ली असेल, ते बडीशेप खाल्ली की पाणी थंड आणि एकदम असं गोड टाईप आपल्याला ते लागतं. तर बघा मेरी म्हणाली अय्या खरंच मला हे माहित नव्हतं. बाळू म्हणाला चव आपल्या जिभेमुळेच कळते. गेल्या वर्षी आम्ही हे ते शिकलो. एकाच जिभेवर काय वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील? सुभाषने पटकन विचारले मग तुला काय 10 जिभा हवेत की काय? त्यावर सगळे हसले. मोनिका ते म्हणे अरे बाळू डोळे 2च आहेत पण त्या 2 डोळ्यांनी आपण किती रंग पाहतो. तसेच एका जिभेने आपल्याला काय होतात निरनिराळ्या चवी समजतात. आता तुम्हाला निरीक्षण करायचंय. सकाळी उठायचं स्वच्छ तोंड धुवा. काय सकाळी स्वच्छ तोंड धुवून घ्यायचा. जीभ साफ करायची. आरशा समोर उभे राहा. जिभे बाहेर काढा. जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने बघा. जीभवर छोटे छोटे उंचवटे दिसतील. उंचवट्याला ना रुचकलिका म्हणतात. काय म्हणतात? उंचवट्याने जे आपल्या जीवाचे उंच काय उंच वाटायला दिसते त्याला काय म्हणायचं आपल्याला रुचकलिका असं म्हणायचं आहे. रुचकलिका शब्दाचा अर्थ असा की चव ओळखणाऱ्या कळ्या. त्या रुचकलेच्या मदतीने आपल्याला चव ही समजत जाते. बघा आता विविध चवींचा आस्वाद. निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा पाण्यासाठी तुम्ही आकृती करायची आहे. त्यासाठी खाली पुढील माहिती लागेल. खडी साखर किंवा गूळ चव कशी आहे हे तुम्ही सांगायचंय. मीठ, चिंच, मेथीचे दाणे, कारल्याचे फोड आणि आवळ्याचे फोड ह्यांचे तुम्ही पदार्थ टेस्ट करायचे आणि ते चव लिहायची आहे तुमच्या आपल्या पाहिजेमध्ये वहीमध्ये. पुढे पाहू. आता मजेशीर खेळ आणि खुन्याने ते आपल्याला दाखवायचे. खुन्याने चव दाखवायची आहे. हा खेळ 4-5 जण तुम्ही मिळून खेळायचा आहे. एका खेळाडूवर राज्य होईल आणि त्याच्या एक राज्य येईल. त्यांनी इतरांनी एका खाद्यपदार्थाचे नाव सांगितले. उदाहरण औषधाचे डोस, कैरीची फोड, मिरचीचा ठेचा, खडे मिठाचा खडा, बुंदीचा लाडू, खारी बुंदी, चिकूची फोड, तुरटी इत्यादी तुम्ही पदार्थ सांगू शकतात. हा खेळ तुम्ही चांगला खेळू शकता. बघा ज्याच्या राज्य येईल ते पदार्थ खाल्ल्याचे नाटक करायचे. चव कशी लागली तर अभिनय करून दाखवायचा आहे. एका पदार्थाचे नाव सांगून पुढच्या गड्यावर काय ते राज्य असं सांगायचं आहे. बघा हे तुम्ही करून पाहायचं आहे. आता पुढील स्वाध्याय हा तुम्ही सॉल्व करायचा आहे. आपण पुढचा पाठ पाहणार आहोत मोलाचे अन्न. काय आहे मोलाचे अन्न? आपण थोडक्यात पाठ पाहणार आहोत. चला बघा वर्षा आणि अर्जुन हे दोघे काय बहीण भाऊ आहेत आणि दोघांनी बाजरीची गरम गरम भाकरी आणि लोणी मनापासून आवडते. त्यांना लोण्याशिवाय आई त्यांना इतर अनेक पदार्थ भाकरी सोबत ते खायला देते आणि तेही त्यांना ते आवडतात. आता बघा हे तुम्हाला सांगायचंय. वर्षा आणि अर्जुन भाकरी शिकायला कोणकोणते पदार्थ करून देत असेल ते कशापासून बनतात हे तुम्ही सांगायचंय. वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक अन्न पदार्थ खाण्यात असतातच पण हे पदार्थ घरापर्यंत कुठून येतात आणि ते पदार्थ कुठून येतात, कसे तयार होतात, काय होतात त्यासाठी आपल्याला कोणता पदार्थ मिळाला मेनबट आपल्याला काय करावं लागणार आधी जे आपल्याला बनवायचे पदार्थ त्याचे काय पहिल्यांदा
जाऊन बाजारात जाऊन पदार्थ काय बनवायचं, ह्याची भाजी आपण निवडणार, घरी येणार, स्वच्छ धुणार, त्याला करणार, मग त्यापासून ते पदार्थ कोणते बनवणार येणार आहे ते तुम्ही सांगायचे. ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात? आता गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, ऊस, करण, जांभळे, बोरे, मध, ह्या खाऱ्या पाण्यातील मासे आणि मीठ, गोड्या पाण्यातील मासे, शिंगाडे, मकाने, फळाफळ, भाज्या आणि मांस, अंडी, हे सगळे येतात. तर वर्षाने अजून जेवायला बसले की जेवायला वाढतं नाही, नेहमी म्हणते पाहिजे तेवढं घ्या, अन्न वायाला जायला नको. ही आई आपल्याला पण म्हणत असेल, म्हणते ना, जेवढं पाहिजे तेवढं ताटात वाढून घ्यायचं, अन्न वायाला घालवायचं नाही. एके दिवशी अर्जुन म्हणजे आई तू रोजच आम्हाला असं का सांगतेस ग? आई म्हणाली चांगली वस्तू वाया घालवायची नाही, तर शिवाय जे अन्न खायला मिळते ते कसे तयार होते त्याचा विचार करायला हवा. मी तुम्हाला भाकरीची गोष्ट सांगते बघा. आता भाकरीची गोष्ट काय आहे, कशी बनते, भाकरी कशापासून स्टार्ट होते. तर बघा, माझे बाबा शेतकरी आहेत. उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असते. मी लहान होते तेव्हा आम्ही बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचो. तेव्हा शेतीची मशागतीची कामे सुरू असायची. ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून बाबा शेतीची कामे करत असत. पण मशागतीत प्रथम शेत नांगरतात, नंतर मातीचे ठेके फोडतात आणि सपाट करून पेरणीसाठी ते तयार करतात. प्रथम काय करतात, जेवढं मातीमध्ये शेती आपली ते पूर्ण नांगरतात. जे मातीचे ठोकळे असतात म्हणजे ठेके ते फोडतात आणि आपली जमीन काय करतात पूर्ण सपाट करून घेतात आणि नंतर काय करतात त्याच्यावर पेरणी तयार करतात. अशी शेतीची कामे. तर मग मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात काय तापलेल्या जमिनीचा वापसा होतो तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करतात. जेव्हा मृगाचा थोडासा पाऊस पडतो तेव्हा जमिनीचा काय होतो वापसा, बाबा काय करतात मग शेती करतात, बाजरीची पेरणी करतात. काही दिवसांनी बाजरीची काय करतात छोटे छोटे रोपे येऊ लागतात, मातीतून डोक्यावर काढतात म्हणजे छोटे छोटे रोपे येते. बाजरीच्या जोडीने शेतात तणही वाढते, काढून टाकावे लागते. त्यासाठी बाबा मजूर लावत असतात. म्हणजे तुम्ही बघा असं छोटे छोटे हे बाजरीचे काय रोप आलेले आहेत आणि त्या शेजारीच काय असतात तण असे वेगवेगळे तण म्हणजे वेगवेगळे पाले वगैरे काहीतरी ते शेतात उगवतात. ते काढण्यासाठी बाबा काय करतात मजूर आणतात. मजुराचा खर्च तो येतो. पावसाच्या पाण्यात बाजरीचे टाटे काय जोमाने वाढतात. बाजरीचे टाटे एकदम जोमाने वाढतात. हळूहळू बाजरीच्या टाटांना कणसे लागतात. दाणे भरून आले की पाखरांच्या झुडीत कोवळे दाणे खाण्यासाठी येतात. म्हणजे बाजरीची हळूहळू वाढी लागते, त्याला कणस येऊ लागतात. कणस आली की पाखरांच्या झुडी कोवळे ते खाण्यासाठी काय येतात, ते खाण्यासाठी येत असतात. गोफण फिरून पाखरांना ते पळून लागतात. तुम्ही गोफण पाहिली असेल, अशी मोठी गोफण असते दोरी मध्ये दगड त्यामध्ये अशी गोफण फिरवली जाते. गोफण फिरवली की लगेच पाखरे पळून जातात. दाणे भरपूर करल्यानंतर कापणी करायला लागते. दाणे भरून झाल्यानंतर कापणी करणे. कापणीमध्ये शेतात आलेली सगळी काय कणस ती कापून गोळा करायची, नंतर मळणी करतात. म्हणजेच कणसापासून काय बाजरीचे दाणे आपल्याला मिळत असतात. पुढे पाहूया. वर्ष म्हणाले कापणी मला समजली पण मळणी आणि उफटणी म्हणजे काय हे मला काही समजलं नाही. आई म्हणाली सांगते तसे करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढची गोष्ट नंतर सांगते. बघा हे तुम्ही घ्यायचे अर्ध्या घमेले भरून ते तुम्ही पाहायचं आहे. बघा आता बघा उफणीनंतर मिळालेले धान्य पोटात काय होतात भरून घेतात. कीड लागू नये व त्यांची उंदीर घुशीने नासाडी करू नये म्हणून काय योग्य ती काळजी ते घेतात. घराला आवश्यक तेवढे धान्य ते ठेवतात आणि उरलेली पोती काय गाडी भरून बाजारपेठेत काय करतात विक्रीसाठी नेसतात. तेथे व्यापारी धान्य विकत घेतात. तेव्हा शेतकऱ्यांना उगवलेल्या धान्याचे काय पैसे मिळतात. आता बघा इथे सांगितले तुम्हाला उफणी म्हणजे काय कळलं नव्हतं तरी बघितलं बघा सांगितले. वर्षाने विचारले वर्षाच्या आईने त्या प्रश्नाचे सांगितलं उत्तर अर्धगव्हाचं भुईमुगाचं घ्यायचं, वाळलेल्या शेंगा घ्यायच्या, दोन सारखे करायचे भाग करायचे. एका भागाच्या शेंगा हाताने सोलून काढण्याने शेंगा सोलताना किती वेळ लागला. दुसऱ्या भागाच्या शेंगा कापडी पिशवीत बांधा, त्यावर वरवंट फिरवा, काठीने ढोपटा आणि ती पिशवी मोकळी करून शेंगा सुपात घेऊन पहा. असं तुम्हाला काय दिसते ते तुम्ही वेगळे सांगायचे. हे प्रत्यक्षात करून पाहायचं आहे तुम्ही. आता अर्जुन सुपात घेतल्या शेंगा ह्या
फुटले आहेत, बरेचसे शेंगा दाणे बाहेर आलेले आहेत, बरोबर. नंतर ही एक प्रकारची मळणीची आहे शेंगा पाकडा. आणि काय होतं ते सांगा. शेंगा पाकळ्या देतात, फुटलेल्या शेंगाचे काय टरफले काय जातात, सुपातून खाली पडले जातात. शेंगातून सुट्टे झालेले दाणे सुपातच राहिले असे होते. आणि अगं टरफल्या हलकी असतात म्हणून काय पाकडतात ते वाऱ्यामुळे उडून दुसरीकडे पडतात. दाणे जड असतात का सुपातच राहतात. उफणी करता काय वाऱ्याचा उपयोग करून दाणे टरफली वेगवेगळी करता आपल्याला येतात. तर पुढे बघा, माझे बाबा मळणी उफणी यंत्राने काय यंत्रवाले मळणी उफणी एकाच वेळीच होत असते. कापणी केलेली कणसे यंत्रात घालतात आणि मोकळे होऊन यंत्र काय बांधलेल्या पिशवीत गोळा होतात. कणसाचे तरफले आणि इतर कचरा लांब जाऊन काय होतं, पडून जातो. आणि मग यंत्र नव्हते पण मळणीसाठी महिलांची मदत आपल्याला घ्यावी लागेल. उफणीत करण्यासाठी थोड्याशा उंच जागेवर उभे असता मळणी धान्य सुपात घेऊन जमिनीवर वाऱ्यावर तरफडले काय आणि हलका कचरा दूर पडतो. बाजरीचे दाणे जवळच पडतात आणि त्याची रास तयार होते. यंत्राने केलेले काम लवकर होतात, पण मात्र कष्ट आणि खर्च हा करावाच आपल्याला लागतो. उपलब्ध काय होते आणि तुम्हाला माहिती करून घ्यायचंय. तर बघा, अर्जुन काय म्हणतो, पण भाकरी कुठे बनली अजून आई. अरे भाकरीची गोष्ट तर इथे संपत नाही, पुढे पहा. व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात काही विकले जाते. ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोहोचवले जाते आणि हमाल आणि जे ट्रक आहेत चालवणारे श्रम करावे लागतात. शिवाय वाहतुकीचा खर्चही त्यांना येत असतो. आता धान्याचे पोटे किरकोळ आणि करणाऱ्या दुकानदाराकडे येतात. लोक त्यांच्याकडून धान्य विकत घेतात आणि ते निवडतात, स्वच्छ करतात, त्याचे पीठ करतात. मग स्वयंपाक करताना काय पीठ मळतात आणि थापतात, भाजून भाकरी करतात. इंधनासाठी खर्च होतोच, तेव्हा कुठे वर्षाने अर्जुनच्या ताटात भाकरी पडते. तर इतक्या लोकांच्या प्रयत्नाने अन्न तयार होत आणि अन्न वाया घालवणे चांगले का. तुम्ही सांगा, एवढ्या कष्टाने भाकरी बनती आपल्यासाठी, मग अन्न हे पदार्थ घालवणं त्याचा नाश करणे म्हणजे आहे का महत्वाचं का. तर ती गोष्ट काय चांगली नाहीये. आपण पुढे पाहूया आता इतर पदार्थ. मासे पाण्यातून मिळते, ते मिळवण्यासाठी कोळी कष्ट करतात. तर काही जंगलामध्ये मिळणारी आवळा, जांभळे, करवंदे, बोरे अशी फळे गोळा करतात आणि विकतात. तर काही जणांनी त्यांचे भाजीपाल्याचे मळे असतात, तर काही लोकांच्या फळांच्या बागाही असतात. तर काही लोक कुक्कुटपालन किंवा पशुपालन ह्या असे व्यवसाय करत असतात. हे सर्व लोक आपल्याला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे काही अन्न पदार्थ आपल्याला हे मिळतात आणि त्याची साठवण, वाहतूक आणि विक्री करणे, तसेच त्यांच्यापासून खाद्य पदार्थ तयार करणे हे लोकांचे प्रयत्न कामी येतात. त्यावर खूप खर्च येतो. म्हणून अन्नाची नासाडी होणार नाही याची सर्वांनी काळजी करणे. आणि कोणताही पदार्थ असो, मासे व्यवसाय असो का पशुपालन, कोणत्याही व्यवसाय करताना पूर्णपणे आपल्याला कष्ट घ्यावे लागते. ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक माणसाचा त्यात व्यवहार होतो, कुठं खर्च होतो, तेव्हा कष्ट करतात. तेव्हा कोणताही अन्नाचा पदार्थ आपण वाया घालू नये. पुढे पाहूया. पाठावर स्वाध्याय तुम्ही सोडून घ्यायचा आहे. आपण पुढचा पाठ पाहणार आहोत 9वा, हवा. आता छायाचित्रात कोण कोण आहे बघा बरं. छायाचित्रात कोणती कामे चालली आहे. सायकलमध्ये हवा भरणे, फुग्यामध्ये हवा भरणे आणि गाडीच्या चाकामध्ये हवा भरणे. आता तुम्ही करून पाहायचं, एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचे, एक रिकामे उभट भांडे घ्या. भांडे उपडे करून त्या पाण्याच्या पृष्ठभागावर ते उभे करायचे आहे. पाण्यात खाली दाबा आणि भांडे तिरपे होऊन द्या. तुम्हाला काय आढळून ते हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर काय येऊ लागतात. बघा इथे दिसलं आहे चित्रात. या करून असे उलगडतं की हवा पाण्यापेक्षा काय हलकी आहे, म्हणून भांडे तिरपे झाले आणि हवेचे काय बुडबुडे पाण्याबाहेर आले. बघा यावरून काय समजतं, डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यातही हवा होती. बघा आता हवा आपल्या सभोवती आहे, रिकाम्या वाटणाऱ्या जागामध्ये पण हवा आहे. मग आपल्या भोवताची हवा कुठेही पर्यंत पसरली आहे. अजून तुम्ही जिथं बसलाय त्या जागेभोवती पण काय आहे, हवा आहे. पण हवा ही आपल्याला दिसत नसते, पण आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये काय ती हवा पसरली गेली आहे. हे तुम्ही करून बघायचं. शाळेत येणाऱ्या वर्तमानाची महिनाभराची रद्दी मिळवा किंवा इतर कुठलेही टाकाऊ कागदाचे मोठे तुकडे घ्यायचे. वर्तमानपत्र घेतली असल्यास त्यांची पाने वेगळी करून घ्यायची आहे.
जे जोड पाणी ते वेगळं करून घ्यायचंय. प्रत्येक पाण्याचे 4 भाग सारखे करा आणि ते कागद फरशीवर एक एक करून एकावर ते तुम्ही ठेवायचे. पुढे पाहूया आपण. आता ही चळ तयार होत असताना फरशी लगतच्या आणि वरच्या कागदाच्या थरामध्ये काय फरक होतो हे तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सर्व कागद ठेवून झाल्यावर चळतीचे कागदाचे निरीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि त्या वरच्या खालच्या थरच्याने फरक हा दोन्ही ह्याच्या फरकातला थरामधला फरक तुम्हाला त्यात जाणून घ्यायचं. तर तुम्हाला त्यामध्ये काय आठवण मी तुम्हाला सांगते. आपण जे कागद रचत जातो तसे खालचे कागद आणि वरच्या कागदाकडे काय ते दाबले जातात. खालच्या कागदाचे काय एकमेकांपासून अंतर काय थोडेसे कमी असते. ते वरचे कागद त्या मानाने काय असतात तर मोकळे आपल्याला दिसून येतात. यावरून असं उलगडते की एखादा कागद जितका फरशीच्या जवळ तितकं त्याच्यात ठेवलेल्या कागदाची संख्या ही काय असते अधिक. म्हणजेच खालचे थर काय अधिक भार पेलतात आणि त्या मागच्या वरचे कागद काय असतो कमी भार असतो. बघा आता वातावरण हा मुद्दा पाहणार आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याचा आकार एखाद्या काय चेंडू सारखा गोल आहे. त्या पृथ्वीच्या सभोवताची हवा काय पृथ्वीच्या हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. पृथ्वीचे काय जे आवरण असतं त्यालाच काय म्हणलं जातं वातावरण म्हणलं जातं. पृथ्वीपासून आपण जर जसे दूर जातो तर जशी वातावरणाची हवा काय विरळ होत जाते. म्हणजे हवेचा तर हा पृथ्वीच्या काय पृष्ठभागाशी एकदम दाट तर पृष्ठभागापासून एकदम दूर गेल्यास काय होतं तो विरळ होत जातो. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर काय सार्वत्रिक दाटी वाटेने असतात. तर सर्व स्थळ काय एकमेकांपासून ते मोकळे असतात. म्हणजे उंचावरची हवा काय असते एकदम विरळ म्हणजे एकदम मोकळी ती असते. हे तुम्ही करून पाहायचं आहे आणि त्यामध्ये काय आढळून येते काय वगैरे तुम्ही तो दाखवायचं आहे कृती करून. पुढे पाहूया. आता जळण्यास म्हणजे जळण्यास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला काय म्हणलं जातं ऑक्सिजन वायू म्हणला जातो. तर बघा पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. पृथ्वीचे वातावरण हवेचे बनले आहे. या चित्रात बघा अर्धवर्तुळमध्येच काय ही हवा आहे. ही काय आहे हवा आहे आणि त्या वर्तुळाचे जे 5 समान भाग आहेत त्यापैकी एका भागापैकी ते काय ऑक्सिजन हवेचा असतो. आता हवेत ऑक्सिजन शिवाय इतर वायू असतात. तर इतर वायू कोणते असतील ते बघा आपण पाहूया. श्वसन करण्यासाठी हवेतील ऑक्सिजन वायू हा वापरला जातो. श्वसन व ज्वलनाशिवाय आपल्याला तुम्हाला हवेचे कोणते उपयोग माहिती आहे ते सांगायचंय. आता बघा सोडा वॉटर बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साइड वायू असतो. हे तुम्हाला माहितच असेल. हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो. वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न काय करतात तयार करतात. हे तुम्ही शिकला आहात. पण अन्न तयार करताना वनस्पतीत हवेतील कार्बन डायऑक्साइड काय वायू रूपात हा असते. आता पण हवेतील सर्वात मोठा भाग आहे. हा जो मोठा भाग आहे सर्व व्यतिरिक्त काय आहे वेगळ्या वायूचा आहे. कोणत्या वेगळ्या वायूचा आहे त्याचे नाव काय नायट्रोजन हा जो म्हणजे मोकळा भाग आहे तो कोणता हवेचा आहे नायट्रोजन वायूचा आहे. असे अनेक वायू आहेत म्हणजेच अनेक वायूंचे काय होते मिश्रण. आणि आता एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली त्यासाठी वायूचे चित्रात दाखवले बरं बघा. ही काय इतर वायू आणि हे आहे नायट्रोजन हे ऑक्सिजन वायू. चला पुढे पाहूया आपण. धड्यावरील स्वाध्याय हे तुम्ही शिकून सोडवायचं आहे. आणि आपण काय शिकलो बघा. हवा आपल्या सभोवतालची असते. रिकाम्या दिसणाऱ्या जागामध्ये हवा असते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्याला काय म्हणले जाते वातावरण. आणि पृथ्वीच्या हवेचे थर दाटी वाटेने असतात ते काय वरचे थर काय असतात एकदम विरळ असतात. हवा अनेक वायूंचे मिश्रण ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड आणि काय बाष्प हवेचे काय हे मुख्य वायू घटक आहेत. त्याप्रमाणे आपण ह्या पाठामध्ये शिकलो आहोत. आपण पुढचा पाठ पाहूया. 10वा पाठ आहे आपला वस्त्र. चला तर वस्त्र हा पाठ पाहणार आहोत आपण 10वा. बघा तुम्हाला हे करून पाहायचं आहे स्वतःहून. ज्या गोष्टी तुम्ही खरं कृती करून पहा तुम्हाला त्यामध्ये काय आढळते काय नाही आढळते आपण प्रत्यक्ष नंतर करून पाहूया. चला
आता खाली कृती वही तुम्ही नोंदवायचे. एक कापड घ्यायचंय, भिंगा खाली ठेवायचंय. तुम्हाला काय दिसते, धान्याचे पोटे निरखून पाहिजे ते कशा प्रकारे बनले. शिंपेकडे जा. कपडे शिवताना शिंपी कापड कापतो, त्या वेळेचे कापलेले कापड नको असले कापड घ्या. कडेला तुम्हाला काय दिसते ते तुम्ही पाहिजे. बघा इथे बघा दिसलेलं आहे तुम्हाला. आता तुमच्याच लक्षात येईल की धागे एकमेकात काय गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होत असते. धागा एकमेकात काय गुंफण्यामध्ये विणणे आणि लांब धागे विणून आपण कापड तयार करत असतो. तुम्हाला दिसन लांब धागा कोठून येतो तुम्हाला बघू. चला तर काय करतात, घरात एक कापूस तो जेवढा लांब करता येईल तेवढा प्रकार लांब करायचा आहे. तर हातावतो बाजूकडे असा हा मळायचा. काय होते ते तुम्ही नोंदवायचंय. तुमच्या असं लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार होते, त्या कापसापासून सूत तयार करायचे चरखा वापर करतात आणि हीच प्रक्रिया यंत्रावर केली. कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होते. तर कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल तर तुम्ही सांगा. पुढे पाहूया. आता हे तुम्हाला स्वतः करून बाहेर जायचं आहे, बघायचं आहे. पुढे तुम्हाला माहित असल्या गोष्टी. आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी जनतेसाठी स्वदेशी वस्तू वापरायची चळवळ एक उभी केली होती. त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत काढण्यासाठी केला. देशभरात सूत काढण्याची चरखा मंडळी निर्माण केली. स्वदेशी वस्तू वापरण्यास त्यांनी संदेश. चरखा माहितीये ना, महात्मा गांधी चरखा करून बसायचे असे त्याला चरखा मंडळलेला आहे. ते करून पाहिजे बघा. आता तुम्हाला पुढे कापड दुकानात भेट द्यायची. दुकानदाराशी पुढे प्रश्नाची चर्चा तुम्हाला वहीमध्ये नोंदवायची आहे. स्वतः जाऊन दुकान कोणत्या प्रकारचे कापड आहे त्याची नोंद घ्यायची आहे. परत त्या कपड्यांना विशिष्ट नावे आहेत का, ते कापड कशापासून तयार होते, त्याचे मूळ स्रोत काय, कापड कोणत्या प्रदेशात आले आहे, वेगवेगळे कापडाचे नमुने तुम्हाला मागून घ्यायचे आहेत. आणि दुकानदाराकडे काकांकडे आलेल्या माहितीची खाली प्रगत टाकून बघू बघा. कापडाचा प्रकार सुती कापड आहे. ते कशापासून बनले, कापसापासून आहे. त्याचा मूळ स्रोत वनस्पती आहे आणि कोठे बनते, भिवंडी. म्हणजे ही सर्व माहिती तुम्हाला अशी तक्ता तयार करून दाखवायचं आहे. असं संग्रह करून घ्यायचा आहे. आता बघा त्याचं नायलॉन आणि रेवान ह्या डांबऱ्यासारख्या पदार्थापासून बनते. काय म्हणतात, नायलॉन आणि रेवान हे डांबऱ्यासारख्या पदार्थ जे आहेत तुम्हाला ते नायलॉन आणि रेवान ह्या डांबऱ्यासारख्या पदार्थापासून बनते. पण डांबऱ्याचा मूळ स्रोत कोणता ते बघू. बघा कपड्याचे दोन प्रकारे आपल्याला विणता येतात. सुयांच्या साहाय्याने घरघरात तोरण, स्वेटर, कानपेटी इत्यादी वस्तू काय आपल्याला बनवल्या जातात. कापड विणण्यासाठी हातमागचा किंवा यंत्रमागाचा आपण वापर केला जातो. आणि तुम्हाला बघा घरी आपल्या स्वतः करून पाहायचं आहे. छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्यायचं. तुम्ही दिवसभरात वापरलेले कपडे त्यात भिजत घाला. तासभरात ते कपडे काय बादलीतून आपल्याला बाहेर काढायचे. ती काढते त्या घट्ट पिळून घ्यायची. कारण ते घट्ट एकदम पिळून घ्यायची. आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण तुम्हाला ते करायचं आहे. बादलीत स्वच्छ पाणी राहिले का त्यामध्ये काय बदल झाला असं लक्षात येईल. आणि ते कपडे वापरतात त्यावेळेस अस्वच्छ होतात. काय होतात, ते अस्वच्छ होऊन जातात. हे निरीक्षण तुम्ही स्वतः करून पाहायचं आहे. मग एक सांगायचं तुम्हाला ते निरीक्षण घ्यायचं. कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगाल, त्या कारणाची यादी करायची. यादीवर असं स्पष्ट होते की कपडे अनेक कारणामुळे खराब होतात, त्यामुळे कपडे स्वच्छ करणे आवश्यक आहे. स्वच्छ कपडे घालणे एक आपली चांगली सवय आपल्याला असली पाहिजे. अस्वच्छ कपडे घालण्याला आपल्याशी कोण मैत्रिणी वगैरे काय करत नाही. स्वच्छ राहणे आणि कपडे घालणे आवश्यक आहे. आरोग्य पण चांगलं राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा आता हे तुम्हाला करून पाहिजे. आपण घरात कशाने कपडे धुतात, धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात, किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारच्या धुण्याचे साबण असतात, वरील प्रश्नाची उत्तराची तुम्हाला यादी करायची आहे. पुढे पाहूया. चला बघा अजून तुम्हाला काही गोष्टी पाठामध्ये खूप काही करून दाखवायचं आहे. बघा किराणा दुकानातून ब्रेड हे आणा आणि कोमट पाण्यात ते काचे भिजवायचे आणि पाणी ते ढवळायचं. पहा तुम्हाला काय दिसेल ते बघायचं. कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घाला आणि ते पाणी ढवळा. काय होतं ते तुम्ही आपण प्रत्यक्षात बघूया. आता या पाण्यात अस्वच्छ कपडे भिजत ठेवायचे आणि अर्ध्या तासाने काय करायचं, कपडे धुवून घ्या. पहा बरं कपडे स्वच्छ झाले का ते तुम्ही बघायचं आहे. रेठा, सोडा, हिंगबेट. रेठा माहिती असेल, छोट्या प्रकारचा रेठा भेटतो का दुकानात,
तुम्ही पाहू शकता सोडा, हिंग, बेट, चुनखडे इत्यादीचा वापर कपडे धुण्यासाठी करतात. तो नैसर्गिक वस्तू आपल्यासाठी त्या आहेत. हे करून पाहायचं आहे. तुम्ही बघा, तुम्ही पहिली तसं कपडे आता वापरतात का? वापरत नसल्यास कोणते कपडे तुम्ही आता वापरतात? पूर्वीचे कपडे आता तुम्हाला वापरण्याचे कारण काय असेल ते तुम्ही सांगायचंय. लहान असाल तुम्हाला अत्यंत एखादा ड्रेस हा तुम्ही आता वापरू शकत नाही, तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचं काय होते, आई वडील आजी आजोबा याशी चर्चा करा आणि जुन्या कपड्यांचे काय होते ते तुम्ही सगळा विचार करून या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. बघा, पुढे करून पाहिजे आपल्याला. जुने कपडे देऊन नवीन भांडी मिळतात, ते तुम्हाला माहित आहे का? जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी देणाऱ्या व्यावसायिकांची चर्चा करा आणि त्यासाठी आपल्याला खालील मुद्दे दिले आहेत ते आपण बघू. काय बघा, तुम्हाला माहित असेल, येत असेल बघा, आईमध्ये येत असतात काय असतात, जुने कपडे घेतात आणि आपल्याला नवीन भांडी ते देऊन टाकतात. बघा, जुने कपडे घेऊन त्यांचे काय करतात, त्या कपड्याचे चांगले कपडे फाटके कपडे काय करतात, वेगवेगळे करतात आणि त्या कपड्यांचे काय केले जाते ते कोण घेतात. फाटलेल्या कपड्यांचं काय केले, काही कपडे स्वतःसाठी ठेवतात का, तर जुने कपडे काय करतात, नवीन भांडी देऊन देणे. ते कसे परवडते ते बघा, ते तुम्ही सांगून करून पाहायचं आहे. त्या कोण येईल त्यांना विचारायचं प्रत्यक्षात, ते तुम्हाला सांगतील. आता तुम्ही मिळालेल्या माहितीची नोंद कराच आणि त्या नोंदी माहितीशी जुळतात का ते पाहायचे. तुम्ही कपडे हे टिकाऊ असते तर ते जुने झाले तर तरी त्यांचा पुन्हा वापर आपल्याला करता येत असतो. पुढे पाहूया. बघा, तर जुने कपडे चांगले असतील तर आपण गरजा त्याला काय करतो, देऊ शकतो. कपडे फाटले तर त्याच्यापासून पण गोधडी, पाय पुसणे अशा वेगवेगळे कपड्यापासून आपण वस्तू बनवू शकतो. कपड्यांची सुते त्यासाठी वेगवेगळे नवीन कापड निर्माण करता येते. अगदी जीर्ण झालेल्या कपड्याचा लगदा तयार होत असेल तर त्यापासून कागद करता येतो. याचा वापर ताटल्या, फुले इत्यादीसाठी प्रकृतीसाठी आपल्याला तो वापर करू शकता येतो. बघा, पुढे करून पाहूया आपण. आता या चित्राचं ना करायचं, तुम्हाला निरीक्षण बारकाईने करायचं आहे. कपड्यामध्ये विविधता तुम्हाला समजून घ्यायची आहे. तुमच्या परिसरात परगावी गेल्यावर वरील प्रकारचे कपडे हे परिधान केलेले लोक असतात दिसतील आणि त्या भेट घ्यायची. त्या कपड्यामध्ये तुम्हाला माहिती त्याबद्दल जाणून घेऊन नोंद करायची आहे आपल्यामध्ये. वर्षभर ते अशाच प्रकारचे कपडे घालतात का, हवामानानुसार त्या बदलतात का, सण उत्सवाच्या वेळी त्यांचे कपडे बदलतात का, महाराष्ट्रात सांस्कृतिक व भौगोलिक कारणामुळे कपड्यामध्ये काय विविधता आपल्याला ही दिसून येत असते. हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात काय आपल्याला सुती कपडे प्रामुख्याने वापरलेले जातात. इथे बघा, मेंढी म्हणजे काय, धनगरचे लोक असतात, मेंढी जे पाळतात ते धनगराचे असे कपडे यूज करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती, हे महाराष्ट्रात कपडे यूज करतात. वेगवेगळे कोणत्या प्रदेशात कोणते ते कपडे वापरतात, ह्याची विविधता आपल्याला कपड्यामध्ये दिसून येते. पुढे पाहूया. तर यामध्ये आपण काय शिकलो या पाठात बघा, आपण कापड धाग्यापासून बनते, ते धागे कापूस, लोकर इत्यादीपासून तयार करतात. कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात, त्यामुळे काय स्वच्छ कपडे आपल्याला घालावे लागणार. कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिटा, हिंगवड्या नैसर्गिक साधने वापरतात. जुने कपडे टाकून देऊ नये तर त्याचा पुनर्वापर करता येईल. भौगोलिक सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रामध्ये काय विविधता आपल्याला हे दिसून येत असते. तर पूर्वी वापरत असलेले पोशाख, आता वापरत असलेले पोशाख यामध्ये फरक आपण या पाठामध्ये एवढे वस्त्र या पाठामध्ये शिकलो आहे. थँक्यू सो मच. मला आपण हे 5 पाठ आपल्याला पाहू, पुढे नंतर पाहूया. थँक्यू.